स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपण एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन, ज्यात आपल्या गतकाळातल्या दुःखांचे जे काही रिझन्स आहेत ते सर्व रिझन्स आपण आज डिलीट करण्याचा प्रयत्न करू. कारण आपल्या मनामध्ये आपल्याला जेवढी निगेटिव्हिटी आपण साठवून ठेवली तेवढंच आपल्याला वारंवार त्या निगेटिव्हिटीचा त्रास वर्तमानातल्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आनंदापासून वंचित राहू शकतो आपण. म्हणून आपण आज या सेशन मध्ये सगळी नकारात्मकता आपण डिलीट करून टाकणार आहे. माझा ऑडिओ क्लिअर येतोय का सगळ्यांना? काही लोकांचा मेसेज येतोय नो साऊंड. क्लिअर आहे का माझा ऑडिओ? ओके, थँक्यू. मोस्टली सगळ्यांना आवाज क्लिअर येतो आहे. ज्यांनाही आवाज क्लिअर येत नाही त्यांचं तुम्ही नेटवर्क चेक करू शकता, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय. ओके, सो वेलकम. कालचा आपला थोडा सबकॉन्शियस माइंडचा एक टॉपिक बाकी आहे, ते कम्प्लीट करून आज आपण एक सुंदर मेडिटेशन घेणार आहोत. लेट मी शेअर द स्क्रीन. तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करेपर्यंत कालच्या सेशन बद्दल कुणाचे काही फीडबॅक्स असतील, काही एक्सपिरियन्स असतील, काही शेअर करायचं असेल, हँड रेज करा. तुम्ही तुमचं शेअरिंग करू शकता. एक दोन शेअरिंग घेऊ आपण. तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करते आहे. एनीवन लास्ट 2 डेजच्या सेशन बद्दल? विनोद आचार्य सर बोला. अनम्यूट करा, माइक ऑन करा. मी माझ्या मुलाबद्दल नकारात्मक त्याच्याबद्दल हे नेगेटिव्ह होतं ते आज लिहून हे फाडून टाकलं. छान. हलकं वाटतंय का? आपणच आपली हो. निगेटिव्हिटी रिमूव्ह केल्याने हलकं वाटतंय? तो ग्रेट. कारण बघा, आपण जेवढं नकारात्मक साठवून ठेवणं, समोरच्या व्यक्तीला त्रास कमी होतो, त्या निगेटिव्हिटीचा आपल्याला त्रास होत असतो. आणि म्हणून आपल्याला सोडून द्यायला शिकायचं आहे. ज्या कुठल्या निगेटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये साठवून ठेवलेल्या आहेत त्या सर्व निगेटिव्हिटी आपल्याला हळूहळू सगळं आपल्या जीवनातनं जेव्हा आपण रिमूव्ह करू तेव्हा त्याच्यासोबत आपण पॉझिटिव्हिटी आणू शकणार आहे. तर कालचं तुम्हाला होमवर्क दिलेलं होतं की सगळ्यात पहिले स्वतःला आपल्याला बघायचं आहे, स्वतःला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचं स्थान द्यायचं आहे की मी आहे आणि माझ्या जीवनामध्ये आनंद आहे. नूतन मॅडम, ती निगेटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला डिलीट करायची आहे. जोपर्यंत तुम्हाला त्या नकारात्मक ऊर्जांचा सेन्सेशन जाणवतात की तोपर्यंत ते कागदावर रोज लिहायचं आहे. बोला अर्चना मॅडम. मॅडम, मी हे प्रिंट काढून आणली. हे कलरच करायचे का असंच राहू देते? कशाचं प्रिंट मॅडम? आपण नाही का एकाग्रता आणि हे विज्युअल हे करायचं बघा. थांबा, दाखवते तुम्हाला. ठीक आहे. थांबा, एक मिनिट थांबा. मी सध्या काही दिलेलं नाहीये ना तुम्हाला तसं? नाही, ते पहिल्या ह्याच्यामध्ये कोर्स मध्ये केलं ना, हा तर हा. ते कलर मध्ये काढायचंय का मॅडम? असंच राहू दे प्रिंट? कलर मध्ये काढायचं असतं, अशी नसते काढत ती प्रिंट. सांगेल मी कसं करायचं. चालते मॅडम. तेच ओके. मला जरा मुलाच्या ह्याच्यावर काढायचं होतं ना, म्हणून मी नाही नाही, काढली. ते छोटे कार्ड सारखं करायचं असतं ते. होय का? ओके. ओके मॅडम, सांगा मला मग तसं काढायचं. ओके, सो वेलकम. लेट स्टार्ट टुडे सेशन. काल आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की आपल्याला एक लिस्ट तयार करायची होती आणि त्या लिस्ट मध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आपल्यासाठी आपण राहणार होतो. फर्स्ट क्रमांकावर आपल्या जीवनामध्ये आपण असलं पाहिजे आणि मग बाकीच्या जबाबदाऱ्या. आणि ते का? कारण जोपर्यंत आपल्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंतच आपल्यासाठी सगळे नातेवाईक आपले आहेत, आपल्या जीवनात आपले जीवलग आपले आहेत. तर म्हणून आपल्या स्वास्थ्याला, जर उद्या आपणच नसलो इथे, काहीतरी उरणार आहे का? नाही. म्हणून जोपर्यंत आपण आहोत तर पहिल्या क्रमांकावर आपल्या जीवनामध्ये आपला आनंद, आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एकच मिनिट.
ओके. तर बघा आता आपलं अवचेतन मन कसं आहे, कम्प्युटरच्या एखाद्या सॉफ्टवेअर सारखं आहे. जसं आता ही प्रेझेंटेशनची स्लाइड माझ्या सिस्टम मध्ये सेव्ह आहे म्हणून मी तुम्हाला ती शो करू शकत आहे, बरोबर आहे. माझ्या सिस्टम मध्ये ही स्लाइड सेव्ह आहे म्हणून मी ही तुम्हाला शो करू शकते. अगदी त्याच पद्धतीने जे प्रोग्रामिंग आपल्या इथे सेव्ह आहे तसंच आपण जीवन जगणार आहे. इथे जर नकारात्मकतेचं प्रोग्रामिंग आहे, इथे दुःखांचं प्रोग्रामिंग आहे, इथे आजारांचं प्रोग्रामिंग आहे. इथलं प्रोग्रामिंग जर चुकलं असेल तर वारंवार तीच गोष्ट प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये प्रेझेंट होत राहणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला जसं आपल्या जीवनाचा आनंद पाहिजे आहे तर त्या आपल्या जीवनाच्या आनंदासाठी सतत आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी इथे जे अफर्मेशन आपण देणार आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, आय एम हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड, संपूर्ण सुख हे माझ्या जीवन, सुख आणि स्वास्थ्य माझ्या जीवनाची स्वाभाविक अवस्था आहे, अशा पद्धतीचे सकारात्मक अफर्मेशन वारंवार आपल्याला आपल्या मनाला देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आपला प्रत्येक विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडवर एक महत्वपूर्ण प्रभाव टाकत असतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की जसं आपण विचार करत असतो सतत सतत, त्याच पद्धतीने आपलं सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग होते आणि हळूहळू ती गोष्ट आपल्या हॅबिट मध्ये कन्वर्ट होत असते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे त्या सूचना आपल्या सबकॉन्शियस माइंडला सतत सतत देणं गरजेचं आहे. केव्हा द्यायचं आहे? झोपण्याच्या आधी आणि उठल्याबरोबर, की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे हे सतत सतत सबकॉन्शियस माइंड पर्यंत पॉझिटिव्हिटीने आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण हमारी सोच ही हमारा जीवन है और अगर हम हमारी सोच बदलते हैं तो हमारा जीवन भी बदलेगा. आजपासून आपल्याला एक संकल्प करायचा आहे की जे पाहिजे तेच सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे, दुःखांना सांगायचं नाहीये, दुःखद विचारांचं रिपिटेशन आपल्याला आपल्या जीवनात करायचं नाहीये. हमारी सोच ही हमारा जीवन है, सोच बदले तो आपका जीवन भी बदल जाएगा. सोच बदले तो आपका जीवन भी बदल जाएगा. म्हणून व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो, ज्याच्यावर तुमचा फोकस असतो ती गोष्ट सतत वाढत असते, एक्सपांड होत असते. तर म्हणून आपल्याला फोकस कशावर ठेवायचा आहे? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, नेव्हर फोकस व्हॉट यू डोंट वॉन्ट. जी गोष्ट आपल्याला पाहिजे, जीवनात दुःख नाही पाहिजे ना, मग सतत दुःखांचा विचार नाही करायचा की माझ्या जीवनात हे दुःख आहे, माझ्या जीवनात ही नकारात्मकता आहे, असा विचार मुळीच करायचा नाही. आपल्याला सतत विचार करायचा आहे की जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती त्याच गोष्टीला विचारांच्या माध्यमातून आपल्याला अट्रॅक्ट करत राहायचं आहे. स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे, रोज स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. प्रत्येक यशस्वी किंवा अयशस्वी व्यक्ती, जसं आता बिल गेट्स असेल किंवा धीरूभाई अंबानी असतील किंवा एपीजे अब्दुल कलाम सर असतील, बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवराय असतील, प्रत्येकाकडे जीवन जगायला 24 तासच होते. जे काही त्यांनी यश मिळवले ते दिवसाच्या 24 तासांमध्ये केलेल्या परिश्रमाचाच अर्थ आहे. आणि म्हणून आपल्याला देखील जीवनामध्ये यश पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या जीवनातील हे 24 अवर्स प्लॅन करता आले पाहिजे. त्यानंतर आपल्याला असं समजायचं यू आर द मॅग्नेट. लिटरली जो विचार आपण करतो ना सतत सतत ते आपल्या डिझायर्स, इच्छांमध्ये परिवर्तित होत असते. आणि म्हणून इथे तेच स्वप्न पाहिजे जे आपल्याला प्राप्त करायचे आहे. जीवनामध्ये कधीही डिसिजन घेताना 2 ते 3 ऑप्शन आपल्याकडे तर सहज असतात, कधीच सिंगल ऑप्शन आहे असं नसतं. प्रत्येक समस्येच्या वेळेस आपल्याला ऑप्शनवर फोकस करायचा आहे आणि त्या समस्येच्या वेळेस एक्झॅक्ट योग्य अशा ऑप्शनची निवड आपल्याला स्वतःसाठी करायची आहे. योग्य असं सकारात्मक ऑप्शन आपल्या जीवनामध्ये आपल्याला निवडायचं आहे. कारण सर्वोत्तम सुख हेच एखाद्या व्यक्तीचं जीवन आहे. कशासाठी जीवन आहे? सर्वोत्तम सुख हेच एखाद्या व्यक्तीचं जीवन आहे. आणि याचा स्वीकार आपल्याला आपल्यासाठी, आपल्या कुटुंबांसाठी करायचा आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांनी खूप चांगले वाक्य दिलेले आहे. पहिलं वाक्य, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट. तिसरं, गॉड इज ऑलवेज विथ मी,
आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. रोज स्वतःला सांगायचं आहे की या जगात माझ्यासारखं युनिक आणि बेस्ट मीच आहे. मी जगात प्रत्येक गोष्ट करू शकतो. माझ्यासाठी अशक्य असली कुठलीही गोष्ट नाही आहे. मुलांना सुद्धा मुलांच्या स्टडी टेबलच्या वर हे वाक्यांची प्रिंट काढून लावून ठेवा आणि या रोज सकाळी आपल्याला हे वाक्य बोलायचंच आहे. मी जे काही करतो त्यात परमेश्वर माझ्या सोबत आहे. मी विनर आहे आणि आजचा दिवस हा माझ्या यशासाठी आहे. तर हे 5 वाक्य वारंवार आपल्याला सांगायचं आहे आणि एक वैश्विक प्रेयर हो प्रेयर, ही प्रेयर आपल्याला दररोज म्हणजे जर तुम्ही 44 टाइम्स तुम्ही रोज ही प्रेयर म्हटली, किती वेळा? दररोज 44 टाइम्स या प्रेयरला जर तुम्ही बोललात तर हळूहळू तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम्स नाहीसे होत असतात. सचिन सर स्क्रीनवर लिहू नका. प्रेयर आहे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि एक वाक्य मी याच्यात ऍड केलेलं आहे, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. वाक्य काय? आय एम सॉरी. कळत नकळत जर का माझ्याकडनं काही चुका झाल्या आहेत त्यासाठी मी माफी मागत आहे. हे ईश्वरा, मी जी माफी मागितली त्यासाठी मला माफ कर. तू मला माफी दिली आणि या जगात जे जे चांगलं आहे माझ्याकडे ते मला तू दिलं, त्याच्यासाठी थँक्यू, आय लव्ह यू आणि आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कळत नकळत माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या त्या चुकांसाठी मी स्वतःला देखील माफ करत आहे. कारण भरपूर वेळा आपण काय करतो, लोकांना माफ करत नाही, स्वतःच्या चुकाही लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला कळत नकळत स्वतःकडनं ज्या चुका झालेल्या आहेत त्यासाठी स्वतःची माफी देखील मागायची आहे. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार, सो व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ टुडे. आजपासनं आपल्याला आपल्या सकारात्मक जीवन शैलीसाठी आजपासनं सुरुवात करायची आहे आणि आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीच्या सुंदर आयामाशी आपल्याला जोडायचं आहे. तर आता आपण एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे. आज रेडी आहात मेडिटेशन साठी? एक ग्लास पाणी प्यायचं आहे, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. जे लोकांना बरं नसेल ते लेटून पण हे साधना करू शकतात. भिंतीचा थोडा आधार घेऊन घ्या, कारण काही लोकांना थोडं डोलल्यासारखं होतं, त्याच्यामुळे भिंतीचा आधार घेतलेला बरं. चष्मा काढून घ्यायचा आहे, हेडफोन लावला तर चालेल. ओके, थोडं पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. एक 20 ते 25 मिनिटं हे मेडिटेशन चालणार आहे. पण या मेडिटेशन मध्ये आपण आपल्या पास्टच्या ज्या काही कटू आठवणी आहे त्या सर्व कटू आठवणींना आपण आज आपल्या एनर्जीतनं डिलीट करणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही आज लोकांना माफ कराल तेवढंच हलकं, सकारात्मक आणि पॉझिटिव्ह अनुभव आपल्याला येणार आहे. ओके, सो रेडी? डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य
आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी रिमूव्ह होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. चला आपण या ध्यान साधनेतून आज सुंदर अशा यात्रेवर जाणार आहे आणि या यात्रेत आपल्या जीवनात असलेल्या सर्व कटू आठवणींना आपण आपल्या जीवनातून आज कायम स्वरूपी डिलीट करणार आहे. कायम स्वरूपी डिलीट करणार आहे. आता या ठिकाणी जिथे आपण बसून आहोत तिथूनच आपली ही सुंदर यात्रा सुरू होते आहे. आजूबाजूला येत असणाऱ्या आवाजांकडे फक्त लक्ष द्या. गुंतून जाऊ नका त्या आवाजांमध्ये, कारण आजूबाजूला जाणाऱ्या गाड्यांचा आवाज, काही लोकांचा चालण्याचा आवाज, बोलण्याचा आवाज, असे विविध आवाज आपल्याला येतील. पण आपल्याला त्या आवाजांकडे दुर्लक्ष करून दाखवायचं आहे. तो फक्त एक आवाज आहे आणि आपल्याला सुंदर अनुभव घ्यायचा आहे. तो फक्त या ध्यान साधनेचा एक सुंदर अनुभव. चला तर मग तुम्ही कालच्या दिवसात जेही जीवन जगलाय ते आनंदी असेल, दुःखी असेल, संपूर्ण जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. संपूर्ण जीवन म्हणजे एकानंतर एक असणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही घटना जीवनाला आनंद देणाऱ्या असतात. काही घटना जीवनामध्ये कटू आठवणी देऊन जातात. काही शब्दांचे घाव असतात, तर काही मनावर खूप मोठा आघात करून जातात. आता आपल्याला गेल्या 24 तासात ज्या ज्या घटना आपण जगलो आहे, गेल्या 24 तासात ज्या ज्या घटना आपण जगलेलो आहे, त्यातल्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. सर्व चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये कटुता, दुःख देणारे काही शब्द कानावर पडले असतील, त्या शब्दांसाठी जबाबदार व्यक्तींना आज माफ करून टाकायचं आहे. माहिती आहे माफ करणं कठीण आहे, पण आपल्यासाठी त्यांना माफ करून टाकायचं आहे. कारण त्यांच्याबद्दलची नकारात्मकता आपल्याला दुःख देत आहे हो, म्हणून आपल्याला दुःखी व्हायचं नाहीये. माफ करून टाकायचं आहे त्यांना. आपल्या दुःखांसाठी जे जे व्यक्ती जबाबदार आहे त्यांना माफ करून टाका आणि कळत नकळत ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याकडून कुणाला दुःख झालं असेल त्यांची माफी मागा. मनोमन मनोमन माफी मागा. शब्दांनी, कृतीने आपण कुणाला दुखावलं असेल, माफी मागा त्या सगळ्यांची. माफी मागा त्या सगळ्यांची आणि गेल्या 24 तासातलं सर्व ओझं हलकं करून टाका. गेल्या 24 तासातलं आपल्यावरील सगळं ओझं हलकं करून टाका. सगळं ओझं हलकं करून टाका. सगळं ओझं हलकं करून टाका. आता मागील 1 महिन्याचा आपण प्रवास करणार आहे.
गेल्या 1 महिन्याचा प्रवास आपण करणार आहे. मागील 1 महिन्यात काही चांगल्या गोष्टी आपल्या सोबत घडल्या आहेत, काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, काही खूप दुःखांचे क्षण आपण अनुभवलेले आहे, काही कृतींनी शब्दांनी आपण दुखावलं गेलं असेल. यातील या 1 महिन्यात तरीही काही चांगले क्षण आपण जगलोय. त्या सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून टाकायचंय. गेल्या 1 महिन्यातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय, कुलूप बंद करायचंय. आणि जे जे लोक आपल्या दुःखांसाठी जबाबदार होते, अशा सगळ्या लोकांना माफ करून टाकायचंय. जे जे लोक आपल्या दुःखांसाठी जबाबदार होते, सगळ्या लोकांना माफ करून टाकायचंय. आणि कळत नकळत शब्दांनी कृतीने आपण कुणाला दुखावलं असेल, त्यांची मनोमन माफी मागायची आहे. जर आपण कुणाला शब्दांनी कृतीने दुखावलं असेल, सगळ्यांना माफी मागायची आणि माफ करून टाकायचंय. बघा किती हलका झालाय मागच्या 1 महिन्याचा इतिहास. एकदम शांत झालाय, प्रसन्न झालाय. आता आपण मागच्या 1 वर्षातल्या विविध घटना आठवायच्या आहेत. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. या 365 दिवसामध्ये अनेक सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात आपण जगलेलो आहे. अगदी आपण छान फुलं देवायला वाहायला असं जमा करतो ना एखाद्या परडीतनं, अगदी त्या पद्धतीने जीवनातले आनंदाचे क्षण आपल्याला आज जमा करायचे आहेत. आपल्या जीवनातले आनंदाचे क्षण जमा करायचे आहेत आणि मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. अगदी छोटंसं यश, छोटासा आनंद, छोटासा फॅमिली सोबत आपण एखादी ट्रिप एन्जॉय केली असेल, सगळे सगळे आनंदाचे क्षण आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहे. सगळे आनंदाचे क्षण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. लास्ट 1 इयर मधले सगळे आनंदाचे क्षण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि कोणी जर कृतीने, शब्दांनी तुम्हाला दुखावलं असेल, एखाद्या व्यक्तीच्या कृतीने, शब्दांनी तुम्हाला दुखावलं असेल, आज सगळ्यांना माफ करून टाका. सगळ्यांना माफ करून टाका. गेल्या 1 वर्षाचं ओझं आपल्याला मनामधनं काढून टाकायचं आहे. ज्यांनी आपल्याला दुखवलेलं आहे त्यांना माफ करून टाका. आणि कळत नकळत जर आपण कुणाला दुखावलं असेल, शब्दाने दुखावलं असेल, कृतीने दुखावलं असेल, आज आपल्याला त्यांची मनोमन माफी मागून टाकायची आहे. आपणही कुणाला दुखावलं असेल शब्दाने, कृतीने, त्या सगळ्यांची माफी मागून टाका. सगळ्यांची माफी मागून टाका. सगळ्यांची माफी मागून टाका. आता आपण आपल्या जीवनाच्या अजून 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष मागे जाणार आहे. बघा 10 वर्ष खूप मोठा काळ आहे जीवनाचा. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे जीवनाचा. असंख्य घटना या 10 वर्षात आपल्या सोबत घडलेल्या आहेत. असंख्य घटना या 10 वर्षात आपल्या सोबत घडलेल्या आहेत. या 10 वर्षाच्या क्षणांमधले सगळे चांगले क्षण निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून टाका. या 10 वर्षात एखादा जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब निघून गेला असेल, त्याच्या आठवणीने आपण व्याकुळ होत असेल, तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या फक्त चांगल्या आठवणी मनात ठेवायच्या आहेत आणि बाकी गोष्टींना मनाच्या गाभाऱ्यात ठेवायचं नाहीये. फक्त चांगल्या आठवणी. कुणाच्या शब्दांचे दुःख, कृतीचे दुःख काहीही ठेवू नका. अश्रूंच्या माध्यमातून हे दुःख बाहेर पडत असेल तर त्याला थांबवू नका. आज आपल्याला मनाला खाली करून टाकायचं आहे. फक्त पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करायचं आहे. कुठेच या गोष्टींना थांबवू नका. खूप सारं ओझं आपण मनावर बऱ्याच वर्षापासून साठवून ठेवलेलं आहे. आज हलकं होऊन जायचं आहे. गेल्या 10 वर्षाचा ताण आपल्याला रिकामा करायचा आहे. गेल्या 10 वर्षाचा संपूर्ण ताण, कुणी रागवलं असेल, कुणी बोललं असेल, अनेक रुसवे फुगवे झाले असतील, आज माफ करून टाका त्यांना.
माफ करून टाका आणि कळत नकळत आपल्याकडूनही चुका झाल्या असतील त्यांची माफी मागा. आपल्या शब्दाने कृतीने कोणी दुखावलं असेल गेल्या 10 वर्षांमध्ये, मनोमन त्यांची माफी मागा. बघा, आपण सर्व एका ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत आणि आपण इथे मागितलेली माफी त्या लोकांपर्यंत सहजतेने पोहोचणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनावरचं ओझं कमी होणार आहे. आपण हलका आणि सकारात्मक अनुभव घेणार आहोत. आपण हलका आणि सकारात्मक अनुभव घेणार आहे. खाली होऊन जायचंय मनाने, खाली होऊन जायचंय मनाने. आज कुठलीच कटुता ठेवायची नाहीये. आता आपलं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, आयुष्यात नव्या कुणा तरी व्यक्तीचा प्रवेश, आठवा ते सुंदर क्षण जे आज आपण फक्त आठवू शकतो, परत नव्याने जगू शकत नाही, असे सर्व क्षण आठवा. पण त्याही क्षणांमध्ये आपल्याला जे जे चांगले क्षण होते आज मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. आज फक्त आणि फक्त मनाच्या गाभाऱ्यात ते आनंदाचे क्षण मात्र ठेवायचे आहेत. आनंदाचे क्षण मात्र ठेवायचे आहेत. आणि या सगळ्या दिवसांमध्ये शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, कधी काही कटू अनुभव आला असेल, काही अचानक वाईट गोष्टी आपल्यासोबत घडल्या असतील, त्या घटनांसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. 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 आणि कळत नकळत जर आपल्याकडनं काही चूक झाली असेल, बघा, आपल्या मनाला माहिती आहे आपल्याकडनं काय चुका झालेल्या आहे. खरी सत्यता मनामध्ये माहिती आहे. जर आपल्याकडनं काही कोणी दुखावलं गेलं असेल, मनोमन आज त्यांची माफी मागा. मनोमन आज त्यांची माफी मागा. बघा किती हलकं वाटतंय. आता आपण बालपणाच्या त्या क्षणांमध्ये जातोय. बालपणाच्या त्या क्षणांमध्ये जातो आहे जिथे तुम्ही हा पृथ्वीवर पहिला श्वास घेतला. पहिला श्वास घेतला. बघा, तुमच्या आई वडिलांच्या हातांमध्ये पहिल्यांदा तुमचं अस्तित्व आलेलं आहे. आई बाबांनी पहिल्यांदा तुम्हाला हातात घेतलेला आहे. आई वडिलांच्या तुमच्या येण्याने झालेला आनंद अनुभवा, की आई वडिलांना किती दिव्य आनंदाची प्राप्ती तुम्ही करून दिलेली आहे. आई वडिलांना किती दिव्य आनंदाची प्राप्ती तुम्ही करून दिलेली आहे. बघा आता किती सुंदर जीवन आहे, की त्या क्षणी त्या क्रिएटरनी जे तुमचं उगलं स्वरूप होतं ना, तुम्हाला एक कोरी पाटी घेऊन दिलेलं होतं, जिथे जीवनाचा आनंद लिहायचा होता, जीवनाचं सुख लिहायचं होतं, जीवनाचा आनंद लिहायचा होता, जीवनाचं सुख लिहायचं होतं. आज तीच कोरी पाटी नव्याने तुमच्या हातात आलेली आहे. घट्ट पकडा त्या कोऱ्या पाटीला, ज्याच्यावर इथून पुढे आपण आपल्या जीवनाचा संपूर्ण आनंद लिहिणार आहे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लिहिणार आहे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लिहिणार आहे. घट्ट पकडा त्या कोऱ्या पाटीला. घट्ट पकडायचंय त्या कोऱ्या पाटीला. घट्ट पकडायचं कोऱ्या पाटीला आणि हळूवार परत यायचंय. हळूवार परत यायचंय त्या बालपणाच्या त्या गोजिरा रूपापासनं. नवजीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी इथून पुढच्या संपूर्ण आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची परिपूर्णता करण्यासाठी आपल्याला हळूवार परत यायचंय. हळूवार परत यायचंय. हळूवार परत यायचंय. जीवनामध्ये सुंदर आनंद, सुख आणि समाधान नव्याने आणण्यासाठी हळूवार परत यायचंय. हळूवार परत यायचंय. स्लोली 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 कम बॅक. कम बॅक. कम बॅक. कम बॅक. आता फक्त तुम्ही आहात. तुमचं ते सुंदर रूप आहे. तुमच्या जीवनाचा हा दिव्य आनंद आहे. इथून पुढे संपूर्ण जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे. इथून पुढे संपूर्ण जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे. परमसुख, समाधान,
आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. स्लोली, स्लोली ओपन युअर आईज. स्लोली, स्लोली ओपन. थोडं पाणी पिऊन घ्या. काजल मॅडम अनम्यूट करा. तुमच्यापेक्षाही सुंदर ध्यान तुमच्या मुलाचं लागलेलं होतं. हो, मला छोटा बेबी आहे ना अजून एक 7 महिन्याचा जे, मग त्याच्याकडे पण थोडा उठला होता ना, झोका वगैरे देत होती. खूप नाही, सुंदर पण तो तेच तुमच्या मुलाचं जे एवढ्या कमी वयात सातत्याने न हालता तो एका जागी बसला. व्हेरी गुड, खूप छान. सहजासहजी या पिढीतल्या मुलांना इतकं कॉन्सन्ट्रेशन नाही राहत. काय नाव आहे बेटा तुझं? शिवम. काय नाव आहे? शिवम. 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 हो, चला, छान. अभिनंदन बेटा. खरंच म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल बघण्यालायक होती. कसं वाटतंय बेटा शिवम आता? छान. खूप सुंदर ध्यान केलं तू. व्हेरी गुड. छान, थँक्यू. छान केलं. व्हेरी गुड बेटा. खरंच सांगते, आजची पिढी जिथे मोबाईलच्या नादामध्ये सर्वत्र जे मुलं विखुरलेले आहे, अक्षरशः एवढ्या मिनिटं तरी एका जागी एवढं ध्यानस्थ बसणं. वेल डन बेटा, खूप छान. व्हेरी गुड. चला, बाकीच्यांना कसं वाटतंय? एक मॅडमच्या डोळ्यातले अश्रूच थांबत नव्हते मगाशी. कुठे गेल्या त्या मॅडम? कंटिन्यू डोळ्यातनं अश्रूंच्या धारा सुरू होत्या त्यांच्या. ओके, बोला प्राजक्ता मॅडम, कसं वाटतंय? मॅम, माझ्या मुलाने पण आज फर्स्ट टाइम तुमचं हे केलं आता मेडिटेशन. तर तो बसला होता. खूप लहान आहे तो, ऍक्च्युली 6 वर्ष कंप्लीट झाले असतात. तर त्याला कसं पण आता वाटतंय खूप बेटा? छान वाटतंय तो. छान. छान वाटतंय? रिलॅक्स हो. वाटतंय का? रिलॅक्स. हो. व्हेरी गुड, छान. बोला स्वाती मॅडम. मॅडम, मी सेकंड टाइम केलंय हे, कारण मी रिपीट करते बॅच. पहिल्या वेळेस माझं एवढं हे नव्हतं झालं, पण आज मला खूप रिलॅक्स वाटतंय. खूप छान वाटतंय. एकदम असं हलकं झाल्यासारखं वाटतंय. चला, ग्रेट. तेच तर आपल्याला शोधायचं आहे. जब तक हम खाली नहीं होंगे पुरानी गलत यादों से, दुःखांपासनं नवी पेरणी कशी करणार? आणि आपल्याला खरोखर जीवनामध्ये आनंदाची पेरणी सुरू करायची आहे. आणि आज आपण काय निवडलं? फक्त आपल्या मनामध्ये असलेला आनंद, कुठेतरी दडलेल्या चांगल्या आठवणी. आणि ते जर करू शकले असाल ना, तर इथून पुढे खूप जास्त सुख, समाधान, आरोग्य आहे. थँक्यू. मस्त स्वाती मॅडम. बोला विजया मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. मला तर माझं बालपण एवढं, आपण जन्माला येतो तेव्हाच काहीच माहिती नव्हतं. आणि मी दसऱ्याच्या दिवशी जन्माला आले आणि आई माझी जे जे सांगायची की गावात त्या दिवशी पालखी असते आणि तेव्हा तू जन्माला आलीस, पालखी इकडे देवळातून निघाली जरी मरी आईची, आणि तू झालीयस मला. तो क्षण मला अनुभवायला आज मिळाला. थँक्यू मॅडम. म्हणजे माझ्या जन्माच्या दिवशीचा दिवस मी आज अनुभवलाय. त्याचं मला खूप बरं वाटलं. खूप सगळं, ती पालखी निघाली आहे आणि माझी आजी वगैरे आईला सांगते आपल्याला मुलगी झाली आहे, छान झाली असं. तो क्षण मी आज अनुभवला, माझा जन्म. खूप बरं वाटलं. खूप छान. थँक्यू मॅडम, थँक्यू. ग्रेट, छान. समाधान वाटलं एकदम की ते ऐक. अनम्युटेड माईक, बाईक ऑन कर. हं. चला, छान. जे ऐकून होतो ते अनुभवायला मिळालं प्रत्यक्षात. खूप छान. तो पहिला दिवस तर आपण काहीच माहित नसतं आपल्याला, पण ते सगळं तुम्ही आज आता छान रेकीच्या सेकंड थर्ड लेवलला आहात. तुम्ही त्याची जेव्हा हो. आता डिस्टन्स लेवलवर प्रॅक्टिस करणार, अजून खूप डीप लेवलवर जाता येतं.
हो हो म्हणजे हो. जसं मी एखाद्याला असं 5 मिनिटात त्याच्या दुखण्यातनं बाहेर काढते ना, ते हा टेक्निक हा. तुम्ही वापरून तुम्ही लोकांच्या एकच बनायचं आपल्याला माध्यम. आपण कोणीच नाही. माध्यम. हो आपण ही खरं. ऊर्जा आपली नाही आहे. जसं मी क्लास घेते आहे ते त्याच्या मर्जीने होत आहे. त्याच्या मर्जीने त्याची घेतो. इच्छा नसती तर मी माझ्याच दुःखात कुठेतरी पडलेली असते. पण हो आज हो. त्यांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे म्हणून एवढ्या निष्ठेने माझ्याकडनं हे दर महिन्यात 20 दिवसांचं सेशन माझ्याकडनं घेतल्या हो. जातं. 10 दिवस तुमचं, अजून 1-2 बॅचेस. आणि आणि थँक्स टू दॅट पिरियड. कालपासून तर ते पेंडुलमचं ती खूप प्रयोग करते ना, ते पण आज ब्रेन मध्ये सगळं ते असं हलताना वगैरे सगळं दिसत होतं छानपैकी. छान छान. कसं वाटलं कालचा क्लास? खूपच छान. मी बरेच काही प्रयोग केले त्याच्यावर, प्रॅक्टिकल केलं, तर चांगले अनुभव आले, खूप चांगले आले. छान छान. छान. थँक्यू मॅडम, आपल्यामुळे सगळं साध्य झालंय. मी परत काय Thank- म्हटलं, माध्यम आणि ते माध्यम तुम्हाला बनायचं आहे. बरोबर. चला, थँक्यू. तेच. कारण पहिली लेवल माझी व्यवस्थित झाली नव्हती म्हणून मी आता रोजचं म्हटलं करूया आपण. चला, थँक्यू मॅडम. छान छान. हो. थँक्यू. आचार्य मॅडम बोला. अनम्यूट करा. आचार्य मॅडम अनम्यूट करा. डोळे खोलायला होत नव्हता. डोळे खोलायला होत नव्हतं. रिलॅक्स झालात का हे सांगा. हा, रिलॅक्स झालाय. व्हेरी गुड. मस्त झाला. छान छान. चला, एनीवन? त्या मॅडम दिसून नाही राहिल्या ज्या कंटिन्यू रडल्या. कोण होतं ते? कारण मी एवढ्याच्या नावं नाहीच दिसत होती मला, पण त्या मॅडम सतत म्हणजे त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. अच्छा, कोण कोण छोड़ के आया जिंदगी के सारे दुख? केलं का माफ? माफ करणं कुणाकुणाला जमलं? बोला आशा मॅडम. अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. हा बोला. मी पहिली बॅच केली मॅडम, पण मागच्या वेळेस मला जरा ते हे मेडिटेशन नीट करता नव्हतं आलं रेंजचा प्रॉब्लेम मुळे. पण आज चक्क म्हणजे ते पूर्ण सर मला असं डोळ्यासमोर दिसत होतं सगळं. जी पाठी सांगितली कोरी ती, परत जन्माचा तर काही लहानपणीचं आपल्याला काही फोटो वगैरे हे नाही, पण ते पण मी इमॅजिन केलं की माझ्या आईच्या मांडीवरती होते म्हणून वगैरे तसं. चला, आणि छान. एकदम म्हणजे असं मला शांत असं असं वाटलं झोप लागते काय, एकदम माइंड फ्री झालं एकदमच. खूप छान वाटलं आज. बघा, आपल्या जीवनामध्ये माहितीये का खूपशे प्रॉब्लेम का आहेत? आपण बऱ्याचशा गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत. कुणाचा राग, कुणाचा द्वेष. आणि का सोडून द्यायचंय त्याचं रिझन तुम्हाला सांगते. कारण जे दुःख किंवा दुःखद आठवणी ज्या आपण पकडून ठेवलेल्या आहेत, त्या समोरच्या व्यक्तीला माहिती आहे का की तुम्ही त्याच्या बद्दल अशी भावना पकडून ठेवलेली आहे? ती फक्त तुम्हाला माहिती आहे. बरोबर की नाही? कुणाला माहिती आहे? तो त्रास, ते दुःख तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ते पकडून ठेवलेलं आहे. आणि समोरच्या व्यक्तीला त्याचा काहीच फरक पडत नाही. पण सतत अंतर्मनातनं दुःखी आपण राहतो. एखादा व्यक्ती 10 वर्षाआधी, 5 वर्षाआधी चुकीचा वागला आपल्यासोबत. पण गेली 10 वर्ष आणि 5 वर्ष जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीचं आठवण जरी आली, तो व्यक्ती समोर आला, तर आपलं मन तेवढ्याच रागाने आणि द्वेषाने भरून जातं की नाही होत? तुम्ही एखाद्या लग्न समारंभाला गेले, खूप आनंदी आहे तुम्ही. सगळे नातेवाईक भेटून राहिले, पण नेमका तोच व्यक्ती समोर येऊन उभा राहिला. इतका छान तुमचा चांगला मूड तिथेच विरून जातो. आणि म्हणून सोडून देणं खूप महत्वाचं आहे. कारण ते त्यांच्यासाठी नाही माफ करायचं आहे, आपल्या उत्तम स्वास्थ्यासाठी. कारण सतत सतत तणाव घेतल्याने, सतत सतत दुःखाचं ओझं धारण केल्याने हळूहळू शरीरात बीपी, शुगर, थायरॉइड आणि त्याच्याही पलीकडचे आजार होतात. 5 वर्षाआधी माझ्याकडे एक लेडीज औरा स्कॅनिंग साठी आले होते. 42 वर्षांचं वय होतं. मी त्यांचे सगळे चक्र स्कॅन केले. त्या महिलेचे थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं. आणि मी त्यांना प्रश्न केला की मॅडम, कधीतरी मन मोकळं करून कुणाच सोबत बोलले नाही का हो तुम्ही? कारण थ्रोट चक्र ब्लॉक होतं. मी ओळखलं. त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आलं आणि हळूच त्यांनी त्यांचे मेडिकल रिपोर्ट समोर आणले. दॅट
लेडी, शी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर आणि किमो घ्यायला जायचं होतं आणि आपल्याला एकदा चक्र आपले बॅलन्स करून जावं की त्या प्रोसेस मधनं जाताना वेदना कमी होतील म्हणून त्या माझ्याकडे आलेल्या होत्या. विचार करा की का बरं हे मनात साठवून ठेवायचं, म्हणून जिथला तिथे गोष्ट जी आहे ना नाही आवडली ना, आमच्या विदर्भात एक गोष्ट आहे, पटेल तर टेक नाही तर रामटेक. म्हणून छोड दे, कारण कसं आहे पकडून ठेवल्याने आपल्याला त्रास होतो. अशा किती भावना आहे, अचानक चालता चालता व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन जातो, झोपेतल्या झोपेत व्यक्ती चालला जातो. आमच्या RCAच्या कोषाध्यक्ष मागच्या आठवड्यात, आज 10-12 दिवस झाले, 95चा जन्म, काहीच वय नाहीये. विचार करा, 1.5 वर्षाचा बाळ दुपारी जेवण करून झोपल्या, संध्याकाळी सर उठवायला गेल्या तर मॅडम डेट झालेला. इतकं क्षणभंगूर आयुष्य आहे माणसाचं. आज ते 1.5 वर्षाचं लेकरू पोरकं झालं. मग इतका जर क्षणभंगूर आयुष्य, उद्याचा दिवस आपण पाहणार की नाही पाहणार हे आपल्याला माहिती नाहीये. मग तुझं माझं करण्यात किंवा मी मोठा किंवा तू मोठी असं करण्यात आयुष्य घालवायचं आहे की समोरच्याला माफ करून स्वतः झुकल्याने काहीच फरक पडत नाही. उलट आपण कुटुंबामध्ये 4 क्षण आनंदाचे जास्ती पेरू शकतो. पण आपण काय करतो, आपल्यातल्याच इगोला सांभाळता सांभाळता आपण बऱ्याचशा गोष्टी अशा पकडून ठेवलेल्या आहेत की त्या सोडायलाच तयार नाहीये. कुणी कोणी ती गोष्ट पाहिलेली आहे एका बरणीमध्ये, आता ती एक रील पण आली होती, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, त्या व्यक्तीचा हात बरणीत फसला म्हणून खूप डॉक्टर बोलवले जातात, खूप काही केलं जातं, पण तो हात बरणीतला निघत नाही. आणि जेव्हा स्कॅनिंग केलं जातं त्या व्यक्तीच्या हाताला प्लास्टर बिस्टर सगळं ते स्कॅनिंग केल्या जातो, एक्सरे काढला जातो, तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये चॉकलेट असतो आणि तो चॉकलेट सोडायची इच्छा नसते. दॅट इज द पार्ट ऑफ ती ऍडव्हर्टाइज चॉकलेटची होती. पण शिकवण काय होती, जर व्यक्तीला सोडता नाही आले ना एखाद्या गोष्टीचा मोह किंवा एखादा राग, एखादा द्वेष, समोरच्याला त्रास होत नाही. त्या मोहापायी आपल्याला त्रास होतो, त्या क्रोधापायी आपल्याला त्रास होतो, त्या अँगरपायी. आणि म्हणून जशी मुठ्ठी सोडता आली तसा हातही बाहेर त्या बरणीतनं निघून जातो. अगदी सेम आपल्या जीवनात घ्या. जर एखाद्या समस्येत आपण असणार, एखाद्या दुःखाच्या सिच्युएशन मध्ये आपण असाल, तर त्याला पकडून आपण ठेवलेलं आहे. त्या दुःखाला आपण रोज गुंजारतोय, मेरे जिंदगी में जैसा दुःख किसी को नाहीये. कोण कोण दुःखाला रोज रोज आठवण करतं स्वतःच्या जीवनात, जे काही स्ट्रगलचा पॉइंट असेल, जो काही ट्रबलिंग पॉइंट आहे, त्याला आपण रोज आठवतो ना, माझ्या जीवनात खूप दुःख आहे, 4 लोकांना सांगण्यात लई आनंद होतो. मी पण त्याच्यातलीच होते. या रेकीत येण्याच्या पहिले मी रेकीतच त्याच्यासाठी आले. मी सांगेल एक दिवस तुम्हाला की मी रेकीत इथून आयुष्यात सांगते कधीच ट्रेनर बनायचं स्वप्नही पाहिलं नव्हतं किंवा रेकीतनं काही अर्निंग करेल हाही विचार नव्हता. पण आज तुमच्या समोर हे फ्री सेशन आणण्याचं कारण की रेकीने मला एवढं भरभरून दिलेलं आहे की अब बांटने का दिल हो रहा है. कारण एक दिवस तर जायचं आहे हे फिक्स आहे आणि तर केव्हा जायचं आहे हे माहिती नाही आहे. आणि म्हणून मी तर माझ्या जीवनाला जगताना सकाळी उठल्यावर दोन्ही हात असे करून जे तुम्हाला सांगितलं रोज थँक्यू म्हणते देवाला की थँक्यू की त्या 10.5 लाख लोकांमध्ये माझं नाव, माझं तू नंबर लावलेला नाही या. सो थँक्यू. आजचा दिवस मी जेवढ्या आनंदाने, कारण बघा 24 तासापैकी 8 तास झोपण्यात जाणार आहे. कुठे जाणार आहे? 24 तासापैकी 8 तास आपले झोपण्यात जाणार आहे. 2 तास दैनंदिन क्रिया ज्या आहेत आपल्या जेवण खाणं आणि बाकीचे आंघोळ पांघोळ याच्यात जाणार आहे. उरले ते 14 तास. काय 14 तास मी माझ्या रागावर कंट्रोल नाही करू शकत? मी एवढी कमजोर आहे? 14 तास मी माझ्या जीवनातील दुःखांना बॅलन्स नाही करू शकत? फक्त 14 तासांचा कंट्रोल ज्याला करता आला ना, आयुष्य खूप सुंदर आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की रेकी ही शिकण्यासाठी मुळीच नाही आहे, ही जीवन जगण्याची कला आहे. मी तुम्हाला उद्या रेकीचे 5 प्रिन्सिपल शिकवणार जे डॉक्टर मिकाऊजींनी सांगितलेले आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की रेकी किती सुंदर आहे. ऍक्च्युअली उद्यापासून आपण रेकी सुरू करणार आहे. हे 3 दिवस का बरं आपण दिले? कारण जर डिरेक्टली मी व्हॉट इज रेकी पासून सुरुवात केली असती ना, आपण त्या लेव्हल पर्यंत रेकीला समजूच शकलो नसतो. आज कुठेतरी आपला बेस तयार झालेला आहे की ऍक्च्युअल रेकी ऊर्जाला आपण ग्रहण करू शकू. कारण आज आपण खाली झालेलो आहे कुठेतरी 10%, 20%. आणि म्हणून आजचं रेकॉर्डिंग माझ्या ऍपमध्ये पासलेप मेडिटेशनचं, जर तुम्ही माझं ऍप डाउनलोड केलं प्ले स्टोअर वरनं, फ्री ऑफ कॉस्ट, त्याच्यात तुम्हाला मेडिटेशनचा कोर्स आहे.
अवश्य ते मेडिटेशनला फॉलो करा. आणि त्या मेडिटेशन मधनं सकाळी सकाळी कसं दिनचर्या असावी वगैरे भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहे. तुम्हाला पाहिजे ते मेडिटेशन तिथे आहे. तर ते मेडिटेशन माझं वर्टिक्स हॅपी लाईफ म्हणून प्ले स्टोअर वर ऍप आहे. वाटल्यास मी आज ग्रुपवर लिंक सुद्धा शेअर करणार. तर तिथे तुम्ही ते मेडिटेशनचा क्लास आणि परत एक लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचा एक रेकॉर्डेड कोर्स आहे माझा तिथे, तोही फ्री मध्ये आहे. तो तुम्ही बघा, वेळ काढून. तुम्हाला खूप हे वाटेल, कारण एक 5 मिनिटं आहे. मी तुमची परवानगी असेल तर माझी रेकीची जर्नी या 5 मिनिटात मी तुमच्याशी शेअर करते की का बरं मी या रेकीत आली. माझं रेकी सगळ्यात पहिले हा जो शब्द मी ऐकला तर तेव्हा मी कॉलेजमध्ये होती. 97 मध्ये माझं 12th झालं. 97च्या सुट्ट्यांमध्ये मैत्रिणीसोबत काहीतरी क्लास करायचा. पेपरमध्ये बातमी वाचली होती, रेकी शिका आणि जीवन बदला. छोटीशी नाही का ते पेपरला छोट्या कोपऱ्यात जाहिरात येतात, तशी ती जाहिरात पाहिली. मग मी आणि माझी मैत्रीण त्या पत्त्यावर गेलो. तेव्हा रेकी लेवल 1 ची फी 7,000 सांगितली होती. इथून जवळपास 25 एक वर्षाच्या आधीची गोष्ट आहे, 25-30 वर्षाच्या जवळपासची गोष्ट आहे. आणि जिथे आई वडील शिक्षणाला पैसे देत नव्हते, पैशाच्या अभावी माझं लग्नाच्या आधी बीएड राहून गेलेलं होतं. मग अशा गोष्टींसाठी तर नाहीच, कारण तो काळ असा होता की मुलीने थोडंसं शिकावं, दिल्या घरी तू सुखी राहा, असा तो काळ होता. त्याच्यामुळे आई वडिलांना मुलीचं लग्न करून ते तिच्या घरी सुखी राहावं एवढाच उद्देश होता. एकदम स्वतःच्या पायाबिवर उभी राहावी असा विचार करणारे. तरी माझे बाबा जरी क्लास 1 ऑफिसर, नंतर माझ्या लग्नाच्या वेळेस रिटायरमेंट पर्यंत क्लास 1 ऑफिसर बनले होते, पण तेव्हा माझे बाबा अपर डिव्हिजन क्लर्क होते, तर ते नाही करू शकले माझ्यासाठी म्हणजे. पण लग्नानंतरही फायनान्शियल कंडिशन इतकी डाऊन होती. 3 वर्ष हस्बंडला नोकरी होती पण पगारच नव्हता. तुम्हाला माहिती आहे की आधीच्या काळात शिक्षक लोकांचे काय हाल व्हायचे. नोकरी मिळायची पण अप्रुव्हलच्या अभावी, किंवा ती परिस्थिती आम्ही आयुष्यात 3 वर्ष झेलली. लग्नानंतर 3 वर्ष पगारच नव्हता. आणि तशात आमच्या म्हणजे आमच्या शहरामध्ये भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल माझे पहिले रेकी गुरु. तुम्ही जर बघाल रेकीच्या क्षेत्रामध्ये जेवढेही मोठे मोठे ट्रेनर आहेत ते सगळे हायली क्वालिफाईड आहेत. मी स्वतः पीएचडी झालेली आहे. मी नॅचरोपॅथी डॉक्टर आहे. माझं MA BEd हे एज्युकेशन बाय प्रोफेशन तिकडे टीचर या फील्डमध्ये झालेलं आहे. पण त्यांचा सेमिनार तेव्हा 2,000 रुपये फी होती, कारण ते ग्रुप सेमिनार होता. मी जेव्हा चौकशी केली होती तेव्हा इंडिव्हिज्युअल सेशनचे 7,000 फी होती. त्याच्यानंतर तिथे 2,000 फी होती, पण 2,000 द्यायची पण माझी कॅपॅसिटी फायनान्शियल नव्हती. माझी एक मैत्रीण, माझ्या पुस्तकात मी तिच्या नावाचा उल्लेखही केलेला आहे, जिनी माझी फी भरली आणि मग मी तिला 500 4-5 महिन्यात ते परत केले 2,000 रुपये त्यावेळेस. पण माझा रेकीचा प्रवास तिथून झाला. तर माझ्याच आयुष्यात काही पर्सनल हेल्थ इश्यू होते. माझ्या मुलाच्या वेळेस मी 7 महिने हॉस्पिटलला ऍडमिट होते. 7 महिने अगदी मी त्या एका दवाखान्याच्या एका खोलीमध्ये काढले. तर त्या सगळ्या प्रवासामध्ये रेकी ऊर्जेने मला खूप खूप साथ दिली. माझ्या आयुष्यात दिवस होता, म्हणजे 5 महिने मला झालेले होते प्रेग्नन्सीचे, आणि डॉक्टरांनी एक दिवस सकाळी सांगितलं 12 वाजता, वी कांट कंटिन्यू दिस प्रेग्नन्सी. मी स्वामी समर्थांची खूप मोठी म्हणजे माझी खूप गाढ श्रद्धा आहे. मी भक्त मोठी नाही, स्वामी माझ्यासाठी खूप मोठे आहे. माझ्या जीवनात आज जे काही आहे स्वामी कृपेंनी आहे. तर तो दिवस मी अजूनही आठवते की डॉक्टरांनी 12 वाजता सांगितलं की आज आपण ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकत नाही. माझी आई एक तर 5 वर्षानंतर राहिलेली प्रेग्नन्सी होती. माझी आई बाहेर रडत बसली होती दिवसभर. मी माझ्या हस्बंडचा हात असा सोडला नव्हता, आणि सतत नामस्मरण आणि या ऊर्जांवर जो विश्वास होता त्यानुसार मी ते काम करत होती, म्हणजे मनातल्या मनात. कारण त्यावेळेस मी दररोज 7 अध्याय वाचायची, गुरुवारी पूर्ण 21 अध्यायाची पोथी कंप्लीट करत होती स्वामींची. हॉस्पिटलमध्ये कामच नव्हतं दुसरं. तर तसं करत असताना तो दिवस रात्री 8 वाजले, मला पूर्ण ते ओटीत नेण्यासाठी तयार केलं. आणि म्हणतात ना, ईश्वर पाठीशी असल्यावर काही होऊ शकतं. तर डॉक्टरांनी म्हणजे एकीकडे माझ्या रूम मधनं मला बाहेर काढलं, एका साईडनी ऑपरेशन थिएटर होतं, एका साईडनी कॅबिन होतं, डॉक्टरचं चेंबर होतं. डॉक्टरांनी एकच म्हटलं की एकदा आपण परत सोनोग्राफी करू. आणि डॉक्टरांनी सोनोग्राफी करून म्हटलं आपण अजून थोडा वेळ वाट बघू शकतो. टचवूड आज माझा मुलगा 10वीला आहे आणि आता त्याची परीक्षा चालू आहे. माझ्या आयुष्यातला सगळा स्वामींचा हा खूप मोठा, कारण आपण जेव्हा एनर्जी लेवलवर असतो, आणि ज्यांनी मला स्वामींचा मार्ग त्यांनी एकच म्हटलं होतं की याला ना 1 वर्षाचा झाल्यावर स्वामींच्या दर्शनाला घेऊन जाशील. मी दर्शनाला गेली
परत आली तर माझ्या झोळीमध्ये माझा दुसरा मुलगा माझ्या याच्यात होता. आज तो मुलगा 14 वर्षाचा. या भक्ती वगैरे बघा, म्हणजे रेकीच्या ह्याच्यात काम करत असताना मला आयुष्यात स्वामी कृपेने असे चमत्कार झाले आणि त्याच्यानंतर आयुष्यात इतके मोठे मोठे संकट आले. माझ्या हसबंडचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मधनं दिव्य रेकी शक्तीने, या प्रोटेक्शन ऊर्जाने, रेकी एंजलनी मला वाचवलं. आयुष्यात 5,000 रुपये महिना अर्न करायची माझी इच्छा होती, पण आज या दिव्य रेकी शक्तींच्या कृपेने मी आज माझं विजन बोर्ड लागलेलं आहे आणि तिथे 10 लाखाचं अर्निंग पर मंथचं टार्गेट आहे. 5 लाख पर मंथ ईश्वर कृपेने माझ्याकडे येतात. पण तेही पैसे दर महिन्यात माझ्याकडनं काहीतरी एक मोठी स्वामी सेवा घडत असते. त्यांच्याच इच्छेने आज एवढ्या मोठ्या लेवलवर मी हे फ्रीमध्ये सेशन देऊ शकते. अन्यथा माझ्यामध्ये जर तो भाव क्रिएट झाला नसता तर एवढंच नाही तर आज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझ्याकडे माझं नाव आहे व आरोग्य रत्न पुरस्कार मला मिळालेला आहे. इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलर, त्याच्यानंतर रेकी रत्न अवॉर्ड, राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार, नारी सन्मान अवॉर्ड, असे अनेक पुरस्कार आज फक्त आणि फक्त या रेकीच्या क्षेत्रामुळे मला मिळालेले आहे. पैशापेक्षाही सगळ्यात मूल्यवान तुमच्यासारखे सगळ्या क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी आहेत. आज देश विदेशात, म्हणजे अमेरिका असो की लंडन असो की दुबई असो, प्रत्येक ठिकाणी आज माझे स्टुडंट आहेत. आणि हे फक्त रेकी ऊर्जा आणि स्वामींची कृपा. त्यांनी या मार्गात मला जर आणलं नसतं तर मी आज या स्वामी सेवेच्या कृपेने ह्या गोष्टी करू शकली नसती. जिथे जेवढं माझं अर्निंगचं होतं आज त्याच्या 4-5 पट माझ्याकडनं लोकांसाठी मदतीचा हात दिला जातो, याचा मला खूप आनंद आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगते की उद्या आपण रेकीचा क्लास ऍक्च्युअल सुरू करणार आहे. तर रेकीचा क्लास सुरू करताना ना एकच लक्षात घ्या की ही शिकण्यासाठी नाहीये की 10वी-12वीचा अभ्यास आहे, आपण त्या पुस्तकांकडे एक्झाम झाल्यावर वळूनही बघत नाही. तसं करू नका. ज्या ज्या गोष्टी प्रॅक्टिकली आपण शिकणार आहे, एखाद्याचा आवरा बघणं, स्कॅन करणं, फील करणं, स्पर्शाच्या माध्यमातून एखाद्याला उपचारित करणं, स्वतःला उपचारित करणं, हे सगळं करत असताना हिला जीवन जगण्याची कला म्हणून स्वीकाराल. आज मी तुम्हाला प्रॉमिस करते की रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, हे रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. हा माझा शब्द आहे. स्वामींच्या कृपेने मला एवढं सगळं मिळालं. तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी निश्चितच मिळवू शकाल, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू व्हेरी मच. उद्या परत भेटू. व्हॉट इज रेकी, रेकी काय आहे समजून घ्यायला. आजचा ध्यानाचा अनुभव काय वाटला तो सगळ्यांचा पण ऐकू शकलो नाही तर निश्चित आज ग्रुपवर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.